रत्नागिरी विधानसभेची आज निवडणूक चालू आहे आणि त्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आरोप प्रत्यारोप चालू झालेले आहेत. माननीय उदय सामंत यांच्याकडून बाळासाहेबांवरती मोठा आरोप त्यांनी केला की त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावातील माणसं देखील त्यांच्याबरोबर नाहीत. मला इथे नमूद करावंसं वाटतं की आदरणीय बाळासाहेब मानेंच्या गावातील माणसं तर बरोबर आहेतच, परंतु मला प्रामुख्याने प्रश्न विचारायचा आहे उदय सामंतना की बाळासाहेब माने हे स्वतःची पत्नी, स्वतःचं कुटुंब, स्वतःची मुलं हे सगळे घेऊन प्रचारामध्ये उतरलेले आहेत, परंतु आपले स्वतःची पत्नी किंवा त्यांची मुलं ही त्यांच्यावर कुठे दिसत नाहीत. काही वर्षांमध्ये त्यांचा एकमेकांशी संपर्क आहे की नाही हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. त्यांच्याबरोबर स्वतःच्या घरातली स्वतःची बायको नाही, स्वतःची मुलं नाही, प्रचारामध्ये कुठल्याही व्यासपीठावरती ते घेऊन कधी येताना दिसले नाही. ज्यावेळेला सामुदायिक विवाहाचा जो एक कार्यक्रम उद्धव साहेबांच्या माध्यमातून घेतला गेला होता ह्या रत्नागिरीमध्ये, परंतु त्या रत्नागिरीचे आमदार असताना सुद्धा ते का व्यासपीठावर येऊ शकले नाही? त्यांचं हवेत हेलिकॉप्टर कसं भिरकटलं, हवामान अचानक कशी खराब झाली आणि ते कसं लँड होऊ शकले नाही, ह्याचं देखील आपल्याला उत्तर त्यांनी द्यायला हवं. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला उद्धव साहेबांना त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या खऱ्या लग्न होऊन झालेल्या त्यांची जी पत्नी आहे त्या स्वतः तिथे व्यासपीठावर गेल्यामुळे यांचं विमान हवेत भरकटलं असं चर्चा त्यावेळेला मोठ्या प्रमाणात रंगली होती. आणि म्हणून आपल्याला बघायला मिळेल की जर का त्यांनी आपल्या पत्नीला फिरवलं, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी आपल्या पत्नीला, त्यांच्या मुलांना जाहीर सभेमध्ये फिरवून दाखवावं, जाहीर व्यासपीठावर त्यांना उपस्थित ठेवून दाखवावं. मला खात्री आहे की ह्या रत्नागिरीकरांना, ह्या रत्नागिरीच्या जनतेला आणि महाराष्ट्राला एक बायको, दोन बायका आणि फजिती ऐका हे नाट्य पाहायला नक्की मिळेल. आणि म्हणूनच ते स्वतःच्या पत्नीला अद्याप कधी फिरवू शकले नाहीत आणि त्यांना त्यांच्यापासून दूर राहणंच त्यांनी पसंत केलं किंवा त्यांनी स्वतःसाठी सेफ्टीसाठी त्यांनी ती भूमिका घेतली. हे आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण ह्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी आपल्याला कधीही आपल्या पत्नीला घेऊन, पहिल्या पत्नीला घेऊन फिरावं आणि दाखवावं खरोखर आपल्या पत्नीवर माझं प्रेम आहे आणि माझी पत्नी देखील आणि माझी मुलं देखील माझ्या प्रचारामध्ये सहभागी आहेत, हे आपल्या रत्नागिरीवर त्यांनी दाखवावं. आणि म्हणून दुसऱ्यावर आरोप करत असताना स्वतःच्या घरात काय शिस्त आहे हे देखील पाहायला पाहिजे. दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून अशी प्रवृत्ती या आमदारांची आहे. आणि म्हणून यांना रत्नागिरीकरांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे. त्यांना मतदान रूपी त्यांचं जे अमूल्य मत आहे हे ह्यांची जी कृती आहे, ह्यांची जी कर्तृत्व आहे, ह्यांची जी काय पत्नीनिष्ठा आहे ह्याच्यावरती नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे आणि मतदान झालं पाहिजे. भविष्यामध्ये येणाऱ्या मतदानासाठी आदरणीय बाळासाहेब माने यांना भरघोस मताने आपण निवडून द्याल असं मला खात्री आहे. आणि त्यासाठी बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे ते आहे मशाल आणि ते 2 नंबरला चिन्ह आहे. आपण 2 नंबरचं बटन दाबून आदरणीय बाळासाहेब मानेंना विजयी करावं अशी माझ्याकडनं आपल्याला कळकळीची विनंती आहे.